आज पाठीमागील महिन्यात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला न भूतो न भविष्यते असे विजय प्राप्त झाला आणि 237 आमदार निवडून आणून महायुती पुन्हा एकदा सत्तेत आले। त्याचबरोबर आज या फडणवीस सरकार माननीय देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री झाले, त्याचबरोबर एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले। त्यांचा मंत्रिमंडळाचा विस्तार आज नागपूर येथे झालेला आहे। त्यामध्ये सातारा जिल्ह्याच्या 4 सुपुत्रांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आणि सातारा जिल्ह्याला पहिल्यापासूनच एक ऐतिहासिक परंपरा आहे। सातारचे यापूर्वी बरेच आमदार मुख्यमंत्री झालेले आहे, त्याबरोबर आज ऐतिहासिक असे 4 मंत्री झालेले आहेत। त्या मंत्रिपदाच्या आनंद उत्सवात आम्ही सर्व महायुतीचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI सर्व घटक पक्ष मिळून आज इथं आनंद व्यक्त करतोय आणि महायुतीच्या या 4 मंत्र्यांनी नक्कीच जिल्ह्याला उत्तुंग शिखरावरती नेण्याचा प्रयत्न होतील आणि सातारा जिल्ह्याचा राहिलेला विकास पूर्ण होईल अशा आम्ही सर्वजण अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी पेढे वाटून आनंद व्यक्त करत आहे। जिलेबी वाटून वया इकडे इकडे सुनील इकडे आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन सातारा जिल्ह्यातील 4 सुपुत्रांना संधी मिळाली आहे। वास्तविक पाहता 4 म्हणत असताना यापूर्वीच या जिल्ह्याचे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने या जिल्ह्यातल्या 5 व्यक्तींना, आणि तसं बघायला गेलं तर अजितदादांचंही मूळ गाव सातारा जिल्ह्यात असल्याने 6 जणांना संधी ह्या आणि अजून एक आपले महेश शिंदे मंत्रिमंडळामध्ये ह्या 6 जणांना संधी मिळालेली आहे। भविष्यामध्ये महामंडळाच्या रूपाने अजून संधी मिळणार आहेत, सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही संधी मिळणार आहेत। मला एवढंच म्हणायचं आहे की हे जे सरकार आहे फडणवीस साहेबांचं सरकार, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे। जे सरकारचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी चालू केलं होतं तेच काम यापुढेही चालू राहणार आहे। सर्व जनतेला खात्री देऊ इच्छितो की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। सर्वसामान्य लाडक्या बहिणीला मिळणारा 1500 रुपयाचं अनुदान हे 2100 रुपयावर झाल्याशिवाय राहणार नाही। याच पद्धतीने जर विचार केला तर जिल्ह्यातल्या काही मातबरांच्या पोटात गोळा उचललेला असणार आहे, कारण जयाभाऊंना संपवण्याची भूमिका ज्यांनी घेतली होती ते राजकारणात आज संपलेले आहेत। पण काळजी करू नका, मला त्यांना सांगायचं आम्ही वैराचं राजकारण करणार नाही, खुनशीचं राजकारण करणार नाही। तुम्ही चुकीचं वागू नका, तुम्हाला काय होणार नाही। मागच्या ज्या चुका आहेत त्या बाजूला ठेवू, पण पुढे जर चुकीचं वागू नका एवढीच या निमित्ताने त्यांना विनंती करणार आहे। जे म्हणत होते की घाटाखाली येऊन दाखवा, आता हा वाघ घाटाखाली बी येणार आहे आणि ह्या फलटण शहरात बी फिरणार आहे आणि येणाऱ्या नगरपालिकेला जयाभाऊ दाखवून देतील। रणजितदादा म्हणजेच जयाभाऊ, जयाभाऊ म्हणजेच रणजितदादा, एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। खऱ्या अर्थाने तसं बघितलं तर जयाभाऊच्या रूपाने फलटणलाच मंत्रिपद मिळालंय म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण रणजितदादांच्या प्रयत्नांना यश आलंय। त्यामुळं रणजितदादांना मी मनपूर्वक अभिनंदन करतो, जयाभाऊंचं मनपूर्वक अभिनंदन करतो। फलटण शहर भाजपच्या वतीने, महायुतीच्या वतीने सर्व मंत्री महोदयांचं, सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मी विलास भाऊंना विनंती करतो की आपण ॲडव्होकेट छत्रपती शिवाजी महाराज की जय, महायुतीचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराज की जय, महायुतीचा विजय असो। आज राज्यातील जनतेनं महायुती सरकारला यश दिले आहे आणि त्यानंतर आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये, सोलापूरमध्ये, असे पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व दूरपर्यंत सर्वच आमदारांना महायुती सरकारमध्ये जनतेने निवडून दिलेलं आहे। अशा जिल्ह्यांना वजनदार पदं 3, 4, 5 मंत्रिपदं या अशा सातारा जिल्ह्याला दिल्याबद्दल फडणवीस सरकारचं सर्वांचं
देवेंद्र फडणवीस साहेबांचं, एकनाथ शिंदे साहेबांचं आणि अजितदादांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि विकासाची अशीच घौडदौड या ठिकाणी या राज्यामध्ये चालू राहणार आहे. सगळे सक्षम नेतृत्व या राज्याला मिळालं आहे. त्यामुळं ज्यांना कुणाला ह्या विकासाच्या प्रवाहामध्ये यायचं आहे यांनी सर्वांनी ह्या महायुती सरकारच्या विचारानुसार विकासाप्रमाणे सर्वांनी या ठिकाणी ह्या प्रवाहामध्ये यावं असं देखील सर्वांना मी या ठिकाणी आवाहन करतोय. आणि या मंत्र्यांचं आपल्या ठिकाणी आणि ज्यांनी ह्या महायुतीच्या सरकारमध्ये मोलाचं योगदान दिलं, म्हणजे लाडकी बहीण असेल, शेतकरी राजा असेल आणि सर्व व्यावसायिक असतील, व्यापारी असतील, त्या सर्वांनी या ठिकाणी योगदान दिल्याबद्दल त्या सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो.